महाराष्ट्रातील नगरपंचायती आणि नगरपरिषदांचा निवडणूक निकाल या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि महाराष्ट्रातली अत्यंत महत्त्वाची असणारी हाय व्होल्टेज जी नगरपरिषद होती ती उरण ईश्वरपूर शहराची नगरपरिषद, कारण आमदार जयंत पाटील यांचं अस्तित्व या ठिकाणी अस्तित्वाचा प्रश्न होता. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे उमेदवार होते आनंदराव मलगुंडे ते 7,388 मतांनी त्या ठिकाणी विजयी झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आपल्यासोबत आनंदराव मलगुंडे यांचे बंधू आणि त्यांचा मुलगा आहे. काय नेमक्या भावना आहेत? आज दादांचा विजय झालेला आणि प्रभाग क्रमांक 13 मधून तुमचा सुद्धा त्या ठिकाणी विजय झालेला आहे. आजचा जो विजय आहे, मी या विजयाचं श्रेय सर्वप्रथम उरण ईश्वरपूरमधील जे मतदार बंधू भगिनी आहेत यांना देऊ इच्छितो, कारण ह्यांच्याशिवाय हा विजय मिळवणं कोणालाही सोपं नाही. या आजच्या विजया पाठीमागं याचे खरे सूत्रधार असतील तर आपल्या या विभागाचे, या महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय आपले माजी मंत्री माननीय आमदार जयंतराव पाटील साहेब यांचा हा विजय मानतो मी. आणि त्यांच्यावर विश्वास ठेवून आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्यावर विश्वास ठेवून या जनतेनं सगळ्या बंधू भगिनींनी चांगल्या प्रकारे अगदी 23 उमेदवार निवडून देऊन आम्हाला इथं नगरपालिकेमध्ये काम करायची संधी दिली. मी आज एवढंच सांगतो, यातल्या एकही नगरसेवकाखंड त्यांच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत कुठलंही चुकीचं काम या नगरपरिषदेत होणार नाही. आणि आम्ही प्रत्येक दिवस आणि रात्र या नगरसेवक म्हणून इथं काम करत असताना सर्वसामान्य माणसाला अगदी अग्रभागी समजून त्याच्या सर्व अडचणीसाठी काम आम्ही करत राहू. खरं तर 23 सीटा तुमच्या आलेल्या आहेत, हा ऐतिहासिक विजय म्हणावं लागेल. काय गणित होतं याच्या मागचं? नाही, गणित म्हणजे लोकांना कळून चुकले की आमदार जयंतराव पाटील साहेबांच्या शिवाय या तालुक्याला, या जिल्ह्याला कोणीही न्याय देऊ शकत नाही. आणि त्या माणसांचं जे काम आहे त्या कामाची पोचपावती या जनतेनं दिलेली आहे. आपल्यासोबत आनंदराव मलगुंडे यांचा मुलगा आहे अमित मलगुंडे. अमित जी, काय सांगाल आज तुमच्या वडिलांचा ऐतिहासिक पद्धतीनं मोठ्या फरकाने त्या ठिकाणी विजय झालेला आहे? जसं सांगायला गेलं तर इस्लामपूरच्या जनतेनं खोट्यावर आरोपावर विश्वास ठेवला नाही. तुकाराम म्हणतात जैसे अन्न तैसे मन, जैसे पाणी तैसे वाणी, हे सगळ्या ईश्वरपूरकरांनी ओळखलं आणि त्यांना जसा पाहिजे तसा ईश्वरचरणी काम करणारा जो व्यक्ती आहे त्यांनी निवडून दिलेला आहे. एवढंच मला सांगायचं आहे. एवढं वाटत नव्हतं की किमान वाटत होतं की 2-3 हजाराचं कुठंतरी लीड पडेल, मात्र 7,388चं लीड तुम्ही घेतलेलं. जेवढं वाटत होतं त्याच्यापेक्षा चांगलं यश आम्हाला दिलंय गावाने. आता काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? अतिशय भावना चांगल्या आहेत आणि चांगल्या पद्धतीनं आमचं घर ह्या शहरासाठी रात्रीचा दिवस एक करून काम करेल, ह्यात काही शंका नाही येणार. पुढचं विजन तुमचं कसं असणार आहे? आज जो निकाल लागला, आजचा दिवस आनंदात जाणार आहे, मात्र उद्यापासून तुमचं काय धोरण असेल? कसं आहे, मी सचिनजी तेंडुलकरांच्या विचाराचा माणूस आहे. मी कुणावर प्रतिक्रिया देणार नाही. सचिनजी तेंडुलकर ज्या वेळेस फॉर्ममध्ये होते त्यावेळेस शेन वॉर्न, इम्रान खान वगैरे हे टॉपचे बॉलर होते, ह्यांना प्रत्युत्तर देत बसले नाही. त्यांनी फक्त एकच केलं की मॅच ओढून घ्यायची आहे, चांगल्या फरकानं मॅच ओढून घ्यायची आहे. एवढंच मला या मतांबद्दल, आणि आम्ही चांगल्या फरकानं मॅच ओढून घेतलेले आहे. आम्ही सचिन तेंडुलकरांच्या विचाराचे आहोत. नाही, खरं तर तुमच्यावरती प्रचार सुरू होता तेव्हा अनेक आरोप झाले. कसं बघता या आरोपाकडे आणि आजचा विजय काय सांग? आरोप होत असतात, राजकारण म्हणलंय कशाला? राजकारणात आरोप होत असतात, तो ज्याच्यात सहन करायची शक्ती आहे त्यानंच राजकारण करायचं असते. काहीही आम्हाला वाईट वाटलेलं नाही, काय नाही. आम्ही सगळ्या जात पात धर्मपंथाच्या सगळ्या माणसांना, विरोधी पक्षातल्याही सगळ्या नेत्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही घेऊन पुढे चालणार आहे. आमच्या डोक्यात आत्ता फक्त एकच आहे, मलगुंडी फॅमिली आहेत. ईश्वरपूर नाव योगायोगानं आम्हाला मिळालेलं आहे आणि ईश्वराचं गाव आहे. ईश्वराच्या गावाला, ईश्वराच्या नावाला शोभल असं आम्हाला काम करायचं. नक्कीच तुमचं अभिनंदन आहे. खरं तर आपण बघितलं तर हे आनंदराव मलगुंडे यांचे पुत्र होते अमित मलगुंडे. त्यांचा मोठ्या फरकानं आनंदराव मलगुंडे, आमदार जयंत पाटील यांचे जे उमेदवार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांचा मोठ्या फरकानं विजय झालेला आपल्याला बघायला मिळतो. सांगली जिल्ह्यामध्ये खरं तर उरण ईश्वरपूर ही नगरपरिषद अत्यंत महत्त्वाची नगरपरिषद होती आणि आमदार जयंत पाटील यांनी महायुतीला किंवा भाजपला धोबीपछाड दिलेला या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. तब्बल 7,388 मताने एवढ्या फरकाने आनंदराव मलगुंडे यांचा त्या ठिकाणी विजय झालेला आपल्याला बघायला मिळतोय. आणि 23 ज्या जागा आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या, 23 जागा नगरसेवक पदाच्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि 7 जागा ज्या आहेत त्या 7 जागा महायुती सरकारच्या त्या ठिकाणी महायुतीच्या लागलेल्या आपल्याला बघायला मिळते. खरं तर उरण ईश्वरपूर नगरपरिषदेचा हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल, कारण परिस्थिती जर का बघितली तर वाटत नव्हतं की आमदार जयंत पाटील यांची सत्ता या ठिकाणी येईल. महायुतीचं वारं संपूर्ण जिल्ह्यामध्ये होतं, संपूर्ण राज्यामध्ये होतं आणि महायुती असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी असेल, ह्या सत्तेतले पक्ष असून सुद्धा आमदार जयंत पाटील यांचे अस्तित्व या ठिकाणी पणाला लागलं होतं. मात्र ते अस्तित्व कायमस्वरूपी
विद्यापीठ टिकून राहिलेलं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आणि